श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, नमस्कार. हे बघा, सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आज व्हाईट पेपर आणलेला आहे आणि जोपर्यंत पेपर येत नाही तोपर्यंत व्हिडिओ टाकायचा नाही असं मी ठरवलं होतं. मला माहिती तुम्ही वाट बघत असाल व्हिडिओची, तर आपण आता आज सुरुवात करूया. बऱ्याच लेडीजचं म्हणणं आहे की ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं त्याप्रमाणे आपल्याला पॅटर्न काढायचं आहे. आता हे जे आहे कटोरी ब्लाऊज आहे आणि 36 साईजचं आहे, 36 मापाचं. तर आपल्याला 36चंच घ्यायचं आहे, पण 4 टक्स काढायचे. आता ह्याच्यामध्ये माप घेताना पहिले बॅक साईडचं घ्यायचं. हे बघा, बॅक साईडचं जे आहे इथे 13 इंच दाखवतं आहे. आता ज्यांचं ब्लाऊज आहे त्यांचं म्हणणं आहे की थोडी उंची वाढवा. तर आपल्याला 13 अधिक 1 म्हणजे कशासाठी उंची वाढवा पाहिजे म्हणून 14 घ्यायची आणि 14मध्ये मार्जिंगसाठीची एक अशी 15 घ्यायची, म्हणजे 14 अधिक 1 15. त्यानंतर इथे ह्या ज्या मार्जिंगच्या टिपा आहेत फिटिंगसाठी मारलेल्या, तिथून आपल्या हुकापर्यंत जेवढं अंतर येतं, म्हणजे हा झाला छातीचा चौथा भाग. आता हे 36चं ब्लाऊज आहे. इथे आपल्याला दिसते की चौथा भाग म्हणजे 9 चौक 36 एवढं माप आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला कंबर मोजून घ्यायची आहे. छातीच्या 3 ते 4 इंच कंबर कमी असते. आता जे 36चं आहे ब्लाऊज, तर इथे कंबर आलेली आहे 33 आणि त्यांनी जरा फिटिंग सांगितले, म्हणजे 32पर्यंत आपल्याला फिट करावं लागेल. आता दंडघेर जो आहे हे मी डबलच धरलेला आहे. ब्लाऊजची बाही जी आहे ही डबल आहे, तर ती आपल्याला 6.25 इथे दिसते. बघू शकता तुम्ही. 6.25 ही एका साईडनं आणि दुसऱ्या साईडनं 6.25, म्हणजे 13.5 अशी बाही आपली होते. आता इथे आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा. इथला जो दिसतोय पुढचा गळा हा मीडियम उंचीची व्यक्ती आहे, तिला 5.5चा गळा त्यांनी घेतलेला आहे त्या ब्लाऊजसाठी आणि तो त्यांना तेवढाच पाहिजे 5.5. जर हाईट असेल तर तुम्ही ती वाढवू शकता अर्धा इंच, आणि जर जास्त कमी असेल किंवा तर कमी आवडत असेल तर 5पर्यंत घ्यायचा. आता या ठिकाणी मागचा गळा बघा, हा 9 इंच इतका या ब्लाऊजचा 9 इंच एवढा गळा आहे मागचा. हा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचा. 8 घेऊ शकता किंवा 10-11 पण घेऊ शकता, जसं आवडत असेल तसं. आता पेपरवर पॅटर्न काढताना सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायची ब्लाऊजची पूर्ण उंची. आता त्यांनी 14 सांगितली आहे, एक वाढवली आपण 14 आणि 1 इंच फिटिंगसाठी म्हणजे 15वर मार्किंग करायचं. आता इथे मी व्हाईट पेपरसाठी पेन्सिल घेतली आहे. पेन्सिलने कसं काही चुकलं तर इरेज करता येतं, पेनाने करता येणार नाही, तुम्हाला समजणार नाही. त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. इथे बघा, जर तुम्हाला भागाकार वगैरे किंवा म्हणजे डिवायडेशनला अडचण आलीच भागाकार करायला, चौथा भाग करायला, तर आपला पेपर जो आहे तो 2 वेळेस फोल्ड करायचा, म्हणजे 4 पदरी दिसतोय. तर या ठिकाणी बघा तुम्ही 9 हा 36चा चौथा भाग आलेला आहे, 9 चौक 36. मग आपल्याला 9 म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचं आहे फिटिंगसाठी, म्हणजे झाले आपले 11. मग 11वर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. इथे आपण मार्किंग करून घेऊया. जर घाई होत असेल सांगायला तर सांगा मला, थोडं मी हळूहळू पण शिकवेल. तुम्हाला खरंच माझं शिकवणं आवडतं आहे असं मी प्रत्येक मेसेजवरून अंदाज घेतला आणि मला जास्त मूड येतो आहे शिकवायला. छान वाटतं आहे, मलाही आनंद होतो आहे. आता हा जो स्क्वेअर आहे हा पूर्ण करायचा. इथे आपण 15 घेतलं आहे, इथेही 15वर मार्किंग करून घ्यायची. म्हणजे काय होतं की आपण जे मार्क करणार आहे, लाईन मारणार आहे, रेष मारणार आहे, ती तिरपी व्हायला नको, त्याच्याने मोजमाप चुकून जातं. आपण आता हा स्क्वेअर पूर्ण केला आहे. नेहमीप्रमाणे 36पर्यंत 38 5.5 असं शोल्डर आणि मुंड्याला पॉईंट देऊन घ्यायचा. दाखवते मी तुम्हाला. इथे 5.5 अडीच आणि 5.5वर मी मार्किंग केलेली आहे, शोल्डरचे माप घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पुढचा गळा घ्या. आपण इथे 5.5चा पुढचा गळा घेणार आहोत, त्यांचं जसं आहे ब्लाऊज त्याप्रमाणे. आणि 36चं माप आहे, तर 6चा आपल्याला मुंढ्याचा आकार घ्यायचा आहे. 6पर्यंत आपल्याला मार्किंग करायची, 6पर्यंत. ह्याच्यामध्ये काय होतं, जर दंड वगैरे मोठे असतील, जास्त तब्येतशीर असेल तर आपल्याला ते वाढवावं पण लागतं. बऱ्याचदा
अर्धा इंच, पाव इंच ह्याच्याने पण खूप फरक पडतो. तर ते आपण वाढवू शकतो जर जास्त हेल्दी असेल व्यक्ती. आता इथे 2.5वर पुन्हा एक टिक करून हे का सांगते, कारण ह्याच्यानं जे आपण रेषा मारतो त्या तिरप्या जात नाहीत. दोघी साईडचे पॉईंट जे आहेत दोघी साईडला मार्क करून घ्यायचं. ही 6वर आपण मार्किंग केलेली आहे, याच्यावर आपण रेषा मारून घेऊया. हा जो बेसिक पॅटर्न आहे, म्हणजे ब्लाऊजचं आपण साधं पॅटर्न काढतोय, समजा हे साधं ब्लाऊज आहे 4 टक्सवालं. तर हा बेसिक डिझाईन आहे, ही आपण फिक्स ठेवायची. आणि मीडियम तब्येत असेल तर या ठिकाणी काय करायचं, आपल्याला पाऊण इंच आतमध्ये, म्हणजे आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे तो पाऊण इंचमध्ये घ्यायचा. आणि ह्या बाजूला नेहमीप्रमाणे पाऊण आणि पाऊण असा 1.5 इंच, टोटल 1.5 इंच होतं. पाऊण इंच आणि पाऊण इंच, 2 आकार, 2 मार्किंग इकडे करायच्या, 1 मार्किंग गळ्याला करायची आणि त्याप्रमाणे आकार द्यायचे. तुम्ही आकार देण्याची प्रॅक्टिस करा. ज्यावेळी माझा व्हिडिओ चालू होतो त्यावेळी तुम्ही तुमचं पेन्सिल किंवा न्यूजपेपर, पेन, पेन्सिल, न्यूजपेपर, स्केच पेन जे पण असेल ते पण समोर घेऊन बसा आणि असं थोडं थांबत थांबत बघितलं, प्रयत्न केला, नक्की तुम्हाला जमेल. हे तुमच्यासाठी खूप हळूहळू घेते मी. आता या ठिकाणी बघा, दोघी आपल्याला मुंड्याचा मागचा आणि पुढचा दोघी पॉईंट जो आहे त्याला आकार देऊन घ्यायचा आहे. प्रॅक्टिस केली तर आकार नक्की जमतो. सुरुवातीला नाही जमत एवढ्या काटेकोर, पण नियमित हात वळत असला की जमायला लागतं हळूहळू. हे 2 पॉईंट आपण मार्क करून घेतलेले आहेत. हा बेसिक डायग्राम आपला तयार झालेला आहे. आता यानंतर क्रॉसपट्टी आपल्याला पुढे लावायची असते, ब्रापट्टी म्हणतो आपण तिला. आणि आपल्या छातीनुसारच तिचा आकार असतो. बऱ्याच म्हणजे कोणता आकार कशासाठी घ्यायचा, का द्यायचं मार्किंग एवढं, हा पण प्रश्न विचारला होता मला एका ताईंनी. तर त्यांच्यासाठी सांगते की हा आकार आपल्या फिटिंगला व्यवस्थित बसण्यासाठी म्हणून द्यायचा असतो. तर यासाठी 2.5 आणि 1.5 याप्रमाणे माप घ्यायचं. जर तुम्हाला डायरेक्ट आकार देता नाही आला तर दोघी बाजूने 1.5 आधी घ्यायचं. त्यानंतर 1 इंच वर वाढवून मग हा पुढचा आकार द्यायचा आहे. आता आकार देण्यासाठी 3.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि 3.5 इंचानंतर जो आपण 1 इंच वर वाढवला आहे तिथून 3.5 इंचापर्यंत असं राऊंड शेपमध्ये हा आकार द्यायचा आहे. मी प्रयत्न करते प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. जर कुणाचं मन दुखलं असेल, कुणाला वाईट वाटलं असेल तर मी त्या मनापासून माफी मागते. पण समजून घ्या, थोडंसं सांगताना माझंही चुकू शकतं. कदाचित मी जे शिकवण्याचा प्रयत्न करते ते कुठे जरी कमी पडलं तर सांभाळून घ्या. आता हे जो दुसरा टक्स आपल्याला द्यायचा आहे, तो दुसरा टक्स गळ्याच्या आकारापासून ते क्रॉसपट्टीच्या जो आपण पॉईंट वर केलेला आहे तिथून मध्यावर द्यायचा आहे 1 पॉईंट. आणि तिथून आपल्याला 2.5 इंचाचा एक टक्स, इथे बघा 2.5 इंचाचा एक टक्स द्यायचा आहे. तिथे आपण एक पॉईंट करून घेऊया. 3.5 जो आहे, 3.5 पासून पण आपल्याला एक, आता ह्या बाजूनी आपल्याला 2 इंच पहिले वर घ्यायचे आहे, एक छोटासा पॉईंट करून घ्यायचा. त्यानंतर पूर्ण जेवढी रुंदी आहे त्या रुंदीचा निम्मा भाग येईल जिथे, तिथे एक पॉईंट करायचा. आता ह्या दोघांमधलं अंतर जे आहे हे 3 इंच आलं पाहिजे. प्रत्येकाच्या मधलं अंतर हे 3 इंच आलं पाहिजे. मधला जो गॅप आहे हा समोरासमोरचा 3 इंचचा आला पाहिजे. आता इथे हे मी टक्स देऊन घेते म्हणजे तुम्हाला दिसेल. हे मी 36च्या मापात सांगते. 38मध्ये ते वाढेल सुद्धा आणि काही गोष्टी कमी पण कराव्या लागतील. त्याच्यामुळे प्रत्येक मापाचं ब्लाऊज आपण घेणार आहोत आणि जो मुंड्या करून आपण आकार देणार आहोत, हा बाहेरचा भाग जो आहे, बाहेरच्या तिथून आपल्याला ती रेष मारायची आहे. आता प्रत्येकाचं तुम्ही बघू शकता की 3-3 इंचाचं मध्ये
अंतर सुटलेलं आहे. हे आपले 4 टक्स देऊन झालेले आहेत. आता हे फक्त पेपरवर दिलेत, पण ज्यावेळी आपण शिलाई घेणार त्यावेळेस हे लक्षात राहील तुमच्या की आपल्याला हे असे पॉईंट द्यायचेत, असे टक्स घ्यायचेत. समोरासमोर आले पाहिजे या पद्धतीने. आता यानंतर कटिंग करून घ्यायची. ही जी क्रॉस पट्टी आहे ब्रापट्टी, ती आपल्याला एवढी छोटी नको आहे, ती मोठी करून घ्यायची. पण आधी दुसऱ्या पेपरवरती वाढवण्यासाठी हे पॅटर्न कट करावे लागेल. आपण याची कटिंग करून घेऊया. आणि ही बाहेरची जी लाईन आपण मारली आहे, आतला कट नाही करायची. आतली डिझाईन, आतले ड्रॉइंग जे केलं आहे आपण पेन्सिलनी, हे बाहेरच्या लाईनवरून कट करून घ्यायचे आधी. त्यानंतर आपण पुढचे म्हणजे बाहीला आपण आकार देणार आहोत. बाही पण आपल्याला दुसऱ्या पेपरवर काढायची असते. आता माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय एकदा मला नक्की कळवा, कारण मी तुमच्यासाठी अजून नवीन काही विशेष ऑफर घेऊन येणार आहे. तुम्हाला जर खरंच आवडत असेल, आता लेडीज म्हटल्यावर ज्वेलरी आवडते, कपडे आवडतात फॅन्सी, आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला आवडेल अशा छान छान कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे जे पॅटर्न आपण तयार केलेलं आहे, वळूया आपण आपल्या पॅटर्नकडे. याच्या पाठीमागचा भाग जो आहे तो वेगळा करून घेतला आहे, कापून घेतलेला आहे. आपल्याला त्याच्यामध्ये बदल नाही करायचा. आता पुढचा जो आहे मुंढ्याकडचा आतला भाग आहे, खोल भाग, तो कट करायचा. हा कटिंग झाल्यानंतर आपली जी क्रॉस पट्टी आहे पुढची, आपल्याला ही लागणार नाही आहे, पण माप घेताना तिचं घ्यावं लागतं, कारण आपण तिथे दुसरी जोड देणार आहोत. आता हा गळ्याकडचा जो भाग आहे, हा गळा मी 6चा आपण 6.5चा घेतलेला होता. आता 6.5चा हा पुढचा गळा झाला, पण पाठीमागचा गळा वाढवावा लागेल. मग त्यामुळं इथे 2.5 इंचावर एक मार्किंग करून, जसं आपण शोल्डर 2.5 इंचावर मार्क केलं होतं तसं तुमच्या आवडीनुसार 9, 10 किंवा 10.5च्या आसपास जसं आवडेल तसं, किंवा कमी वाटला 7, 7.5, 8पर्यंत तिथे मार्क करून तुम्ही ती गळ्याला डिझाईन देऊ शकता. इथे आपण मटका आकार घेऊया, म्हणजे ब्लाऊज शिवता गळ्याची डिझाईन पण तुम्हाला समजेल की कशी काढायची, कशी करायची. आपल्याला शोल्डरकडच्या भागापर्यंत कट करायचं नाही किंवा मार्क करायचं नाही, वरचा भाग तसाच सोडायचा आहे. आणि खाली जे आपण 2.5 इंचावर माप घेतला आहे तिथून ड्रॉ करून घ्यायचे. आता हा गळ्याला आकार देण्यासाठी तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता. इथे जसं मी मटका आकार देते राऊंड शेपमध्ये, दिसत नसेल तर आपण थोडं डार्क करून घेऊया. त्याच्यानंतर पंचकोनी तुम्ही देऊ शकता. आता हा जो मटका आकार आपण दिलेला आहे, हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता हे जोडताना पण तुम्हाला बघायचं असेल, मटका आकाराला आपल्याला कॅनव्हास लावायचं आहे. डिझाईन छान काटेकोर दिसली पाहिजे, यासाठी काय करायचं, हे जर तुम्हाला पॅटर्न शिवताना बघायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करा, नक्की कमेंट करा. आता इथे हा मटका आकार जो आपण एवढा घेतलेला आहे, तुम्हाला अजून मोठा हवा असेल तर तुम्ही पसरवून घेऊ शकता. आणि खाली जो आहे खालचा भाग पाठीकडचा, तो पण वाढवू शकता. आता ही जी पट्टी आपण काढली होती क्रॉस पट्टी, ती आपल्याला लागणार नाही, पण आपल्याला दुसरी म्हणजे मोठी पट्टी आपल्याला कट करायची. आता त्याआधी बाही कट करून घेऊया. आता ही तयार बाही यांची 4 इंच आहे. 4मध्ये आपल्याला एक ॲड करायची म्हणजे 5 इंच. ही आपण मार्जिंगसाठी ॲड करतो. अस्तरच्या ब्लाऊजला जास्त ॲड करावं लागत नाही. हे बाहीचं माप पण बंद बाजूकडनं घ्या. हां, 4 अधिक 1 5 मार्किंग करून घेऊया. तुम्हाला वाढवायची असेल तर तुम्ही एक्स्ट्रा वरती वाढवू शकता, म्हणजे 6, 7. लांब बाहीचं सुद्धा म्हणजे फुल बाहीचं सुद्धा ब्लाऊज आपण शिवणार आहोत. आणि त्यानंतर छातीचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 9 इंच. 9 चौक 36. याच्यामध्ये ॲड नाही करायचं काहीच. जेवढा भाग होईल छातीचा चौथा, तेवढ्याच भागावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे.
त्यानंतर स्क्वेअर पूर्ण करायचा. तुम्ही ते बघू शकता 9 इंच घेतलेला आहे. 9 इंचावर आपण मार्किंग करून घेतली आणि आपण स्केलने त्याच्यावर पट्टी रेष मारून घेऊया. आणि कोणी कोणी मी शिकवलेल्या पद्धतीने ब्लाऊज शिवलं आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता 36चं माप आहे. आपण ज्या वेळेस आकार देण्यासाठी पॉईंट देतो तर 34 पर्यंत आपण 2.5 वर देत होतो. 36 साठी आपण 3 वर देणार आहोत. 34 ला 2.25 जरी दिला तरी चालतो. आता या ठिकाणी मी 36 ला 3 वर मार्किंग केलेली आहे आणि ही लाईन रेष पूर्ण मारली. त्यानंतर क्रॉस लाईन मारून घ्यायची. आपल्याला इथे आकार द्यायचा आहे बाईला. ही क्रॉस लाईन मारल्यानंतर आपला जो मेजरमेंटचा टेप आहे त्याच्याने आपण त्याचे 3 हिस्से करणार आहोत. आता यामध्ये टेप ठेवून मध्यमभागी एक पॉईंट द्यायचा, एक फोल्ड करून आणि पुन्हा एक फोल्ड करून पुन्हा एक पॉईंट द्यायचा. हे 2 भाग झाले. आणि त्यानंतर टेप दुसऱ्या साईडने ठेवून त्यालाही एकदा फोल्ड करून तिसरा पॉईंट द्यायचा. हे 3 पॉईंट तुम्ही बघू शकता. आता मधला पॉईंट जो आहे तो 1च्या लाईनवर ठेवायचा आणि अर्धा इंच दोन्ही साईडने एक छोटा छोटा पॉईंट द्यायचा आहे. आणि आकार देताना पहिला पॉईंट सोडून जो आपण अर्धा इंच बाहेरून घेतला आहे त्या पॉईंटवरून घ्यायचा आहे बाहीचा आकार. बाहीसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. जर नाही समजलं तर पुन्हा विचारू शकता, मी सांगेल तुम्हाला. आणि जो दुसरा आपण आकार देत आहोत खोल भाग तो पहिल्या पॉईंटपासून शेवटी तसाच, म्हणजे पहिले 2 पॉईंट सोडायचे आणि नंतर दुसरे 2 सोडायचे. एक रेष बाहेरच्या पॉईंटवरून घ्यायची, एक रेष आतल्या पॉईंटवरून घ्यायची. त्यानंतर 1 इंचावर एक इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायची बाही. ही 1 इंचाचं माप आहे. त्या 1 इंचावर फोल्ड करून क्रॉस कट द्यायचं आहे. त्याआधी आपण हे पॅटर्न आहे ते कापून घेऊया. कापताना जो आतून आकार दिला आहे तो कापायचा नाही आहे. आधी बाहेरून जी डिझाईन आहे ती बाहेरची डिझाईन कट करायची. आता इथे बघा हा आतला आकार आहे, हा आपल्याला फोल्ड करायचा आहे. सॉरी, फोल्ड नाही, आतला आकार कट करायचा आहे. पण 1 इंच जो आपल्याला फोल्ड करून त्याच्यावर मार्किंग द्यायची ते बघा. खाली मी 1 इंचावर लाईन मारलेली होती. आता आपल्याला जो फिटिंगकडनं भाग येणार आहे 1 इंचावर एक पॉईंट देऊन क्रॉस कट द्यायचा आहे. ही क्रॉस मार्किंग ह्याच्यानं काय होतं की गोळा होत नाही बाहीत. आणि त्यानंतर आपल्याला आतला भाग जो आहे तेवढा वरच्या साईडनं आतला भाग फक्त कट करायचा आहे. नक्की प्रयत्न करा शिवायचा आणि शिवलेल्या ब्लाऊजचा फोटो मला दाखवत जा. ही आपली बाही कट झालेली आहे. आता आपल्याला जी क्रॉस पट्टी कट करायची आहे ती आपल्याला मोठी लागणार आहे. मोठी म्हणजे कशी की ती खूप बारीक होती, 2.5 आणि 1.5 हे मापासाठी आपल्याला ती घ्यावी लागते. पण ज्यावेळेस आपल्याला 1-1 इंच वाढवा घ्यायची आहे ती फिटिंगसाठी आपल्याला जागा राहत नाही 2.5 आणि 1.5 मध्ये, म्हणून आपण ती पट्टी नाही घेणार आहोत. ही करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच फिटिंगसाठी आपल्याला लागणार आहे. आता हे जे आपण आडवा भाग मोजतोय हा परफेक्ट 9 इंच आणि अर्धा ॲड म्हणजे 9.5 इंचावर. त्यानंतर या बाजून आपण 2.5 घेणार आहोत, 2.5 इंच. 2.5-3.5ची पट्टी लागणार आहे आपल्याला. पहिले 1.5 आणि 2.5ची होती, आता आपण 1 इंच वाढवला तर 2.5-3.5 अशी लागेल. हे बघा इथे 9.5 झालेत.
हा 2.5 इंच झाला. 2.5 इंचावर आपण मार्किंग करूया आणि इकडे पण 2.5 इंचावर मार्किंग करून 1 इंच वर वाढवायचा, म्हणजे आकार द्यायला सोपं जातं. ही 1 इंचावर पुढची मार्किंग. नवीन तुम्हाला हे स्केलचा वापर करावाच लागेल, त्यानंतरच आकार योग्य देता येतील. आणि पुन्हा 3.5 इंचापर्यंत एक पॉईंट देऊन तिथून आकार द्यायचा आहे. जर छोटं माप असेल तर 3 इंच घेऊ शकतो आपण. छोटं म्हणजे 30 आणि 32चं. आता त्यानंतर याला आपण कट करून घेऊया. हे आपले पॅटर्न तयार झालेले आहेत. हा जो आहे 36चा 4 टक्सचं, जे मला विचारलं होतं ताईंनी, त्यासाठी आपण प्लेन पेपरवर छान डिझाईन करून काढून घेतलेला आहे. आता हे ब्लाऊज पीसवर आपल्याला कट करायचं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला कॅनव्हास पेपरची गरज पडेल. आता ते ब्लाऊजवर कसं लावायचं ते पण मी तुम्हाला सांगेन. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आवडलं की नाही मला नक्की कळवा. थँक्यू.